भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ भोकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, निघे माझी वाचा तुटी महालाभ भोकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विठाला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाच्या प्राप्ती करता एक पवित्र आणि प्रभावी साधन सांगता येते. संताचं नाम विठाला 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 विठाला. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपा जाणे कधेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कधेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कधेचा विस्तारू, जाणे कधेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांजाधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासी आपुलिया. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुम्ही असा. प्रतिवर्षाप्रमाणे गेली 35 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण सोहळा, महाराजांचा हा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि त्या निमित्ताने आपला 35 वर्षापासून चाललेला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ, उपस्थित असलेले सर्व भाविक, माता भगिनी, विशेष करून तरुण मंडळी, सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्नातून चालत असलेला थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला
प्रतिवर्षाप्रमाणचा आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ. या नामयज्ञामध्ये ज्यांच्याकडे आपल्या नामसप्तामधलं पारायणाचं नेतृत्व जे करतात ते नवनाथ महाराज, त्यांची इथे उपस्थिती आहे. आणि रोज थोडं थोडं तुकोबारायांचं चरित्र आपण त्यांच्या मुखातून श्रवण करताय. आदी करून सर्व तुम्ही महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ. आणि या नामयज्ञामध्ये ज्यांनी प्रत्येकाने दिलेलं योगदान, तनाने मनाने धनाने कायेने वाचेने मनाने, प्रत्येकाने जी जी या नामयज्ञामध्ये केलेली सेवा असेल, मग कुणी अन्नदानाची सेवा केली असेल, कुणी आर्थिक सहाय्य केलं असेल, कुणी पारायणाची सेवा केली असेल, कुणी काकडाला भजनाची सेवा करत असेल, यापेक्षा कुणी कीर्तन प्रवचनापुरतंच येत असेल, याच्यापेक्षा कुणी झाडलोट केली असेल, बस्कर टाकले असतील, ती सुद्धा यज्ञात केलेली सेवाची जी जी केलेली असेल ती सेवा, त्या प्रत्येक सेवा करणाऱ्याला धन्यवाद. विठाला जास्त प्रस्तावना सांगून वेळ घेत नाही. सेवेकरता उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील हा एक संताच्या नामचिंतनाचं फल सांगणारा अभंग आहे की जीवाला संताच्या नामचिंतनामध्ये दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्ती करता इथं साधन सांगितलंय ते संताचं नाम. जे फल तुम्हाला भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर प्राप्त होणारे तेच फल पण तुकोबारा इथं संताच्या नामचिंतनामध्ये सांगतात. याचा अर्थ महाराजांनी इथं एक प्रकारचा समन्वय साधला की जे फल तुम्हाला भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर प्राप्त होणार आहे तेच फल किंबहुना त्यापेक्षा अधिक फल ते संताच्या नामचिंतनामध्ये तुकोबारे म्हणतात प्राप्त होईल. अर्थात म्हणजे तुकोबारेने इथं एक प्रकारचा समन्वय साधला. तसा वारकरी संप्रदायामध्ये 6 प्रकारांनी समन्वय. किती प्रकाराने? 6. इतर पंथाचा धर्माचा संप्रदायाचा विचार वेगळा आणि वारकरी संप्रदायाचा विचार वेगळा. कसा? 6 प्रकारांनी समन्वय. तो इतर धर्मात पंथात संप्रदायात असेल असं सांगता येत नाही. तो वारकरी संप्रदायामध्ये कोणता 6 प्रकारांनी समन्वय? सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा 1, देवदेवीचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 2, हरिहराचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 3, जीव शिवाचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 4, देव आणि भक्त यांचं ऐक्य सांगणारी परंपरा आहे 5 आणि देव आणि संत यांच्या नामचिंतनाचं एकच फल सांगणारी परंपरा आहे 6. विठाला असा 6 प्रकाराने समन्वय. लक्ष देऊन ऐका. जगाचा विचार केला तर जगामध्ये एक वर्ग असा आहे तो निर्गुणाला मानणार आहे. कोणाला मानतोय तो? निर्गुणाला. पण जे सगुण अवतार, जे जे भगवंताचे अनंत अवतार झाले ते सगुण रूप ते मानायला तयार नाहीत. फक्त मूळ तत्व ज्याला आपण सद चिद आनंद रूप म्हणतो ते निर्गुण तत्व मानतात. दुसरा वर्ग असा आहे सगुण रूप देवाची सगळी मानतात ते, पण मूळ तत्व निर्गुण मानत नाहीत. म्हणजे जे निर्गुणाला मानतात ते सगुण मानत नाही, जे सगुण मानतात ते निर्गुण मानत नाही. तिसरा एक वर्ग असा आहे तो निर्गुणालाही मानतोय आणि सगुणालाही मानतोय, पण निर्गुण तत्व वेगळं मानतोय तो आणि सगुण तत्व वेगळं मानतोय. आलं लक्षात? पण वारकरी संप्रदायाचा विचार त्याच्याही पेक्षा पुढं असा आहे. वारकरी संप्रदाय नुसतं सगुण निर्गुणाला मानत नाही तर सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य सांगतोय. विठाला बघा, आपल्या संत परंपरेमध्ये 108 संताच्या मालिकेमध्ये ज्ञानोबारायचं स्थान सर्वात उच्च आहे. बघा, परंपरेने योगी आहेत, नैष्टिक ब्रह्मचारी, ज्ञानी साधकांचे मायबाप योग्यांची, म्हणा ना काहीतरी, योग्यांची माऊली ज्ञानोबाराय. पण तेच ज्ञानोबाराय प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर उभा राहून पांडुरंगालाच विचारतात, पांडुरंगा नेमकं तुला काय म्हणावं? तुझं सगुण म्हणते निर्गुण रे, 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 सगुण निर्गुण
विचारतात ज्ञानोबराय, पांडुरंगा काय म्हणावं, तुला सगुण म्हणावं देवा की निर्गुण म्हणावं? ऐका, स्वतः भगवान म्हणतात, माऊली तुम्हाला माझ्याकडे पाहिल्यानंतर काय म्हणा वाटतंय, सगुण म्हणा वाटतंय की निर्गुण? ज्ञानोबराय म्हणतात, हेच तर काही कळत नाही, पण मला असं वाटतंय काय की सगुणही देवा तूच आहे आणि निर्गुणही तूच आहे. सगुण निर्गुण एको गोविंदू रे, सगुणही तूच आहे देवा आणि निर्गुणही. किंवा त्याच्यापेक्षा ज्ञानोबराईची दुसरी प्रमाण पा, बापर खुमादेवर सगुण निर्गुण दाविले गुण रूप विटेवरी दाविले गुण, बापर खुमादेवर सगुण निर्गुण विटेवरी दाविले गुण, रूप विटेवरी दाविले गुण, रूप विटेवरी दाविले गुण. बापर खुमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. सगुणही तुचे आणि निर्गुणही, याचा अर्थ सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय, भेद ओढाओढी आपल्या जुळवाजुळवे सगळ्या बाजूने समन्वय. दुसरा मुद्दा असा आहे, देवदेवीचं ऐक्य आपल्या परंपरेने सांगितलं, भेद सांगितला नाही. कसा बघा, जगामध्ये एक वर्ग असा आहे, तो देवीला मानतो, तो देव मानत, आणि जो देवाला मानतो तो देवी मानत नाही. तिसरा वर्ग असा आहे, तो देवीलाही मानतो आणि देवालाही मानतो, म्हणजे दोन्हीकडेही चालतो. तो सप्त्यातही असतो, जय हरी महाराज. हा, आणि जत्रातही पुढंच राहतो. असं धरा, असं वडा, ते डबल असतील लोकल, दोन्हीकडे चालते ते. तशी काही माणसं सप्त्यातही असतात आणि जत्रातही पुढं राहतात. म्हणजे तो देवालाही मानतो, देवीलाही मानतो, पण देव वेगळा आणि देवी. पण संप्रदाय संत परंपरा तसं नाही सांगत, देव आणि देवी एकच सांगते आपली परंपरा. बघा, मी सांगत नाही, स्वतः भगवान म्हणतात, अर्जुना अरे मी कुणी वेगळा आहे अर्जुना असं नाही, आणि देवी हे तत्व माझ्यापासून वेगळं आहे असं नाही. अर्जुना तू एक कर काय, माझ्यात पाहतानाच तिला पहा. कुणाला? देवीला. आणि तिच्यात पाहताना मला पहा. देवो देवी मीच पाही, हे भगवान सांगतात. वेगळं नको पाहू, माझ्यात पाहताना तिला पहा आणि तिच्यात पाहताना, हे स्वतः भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, देवो देवी मीच पाही, वेगळं नको. मग आता स्वतः भगवानच जर दोन्हीचं ऐक्य सांगतात, तर संत परंपरा वेगळं कुठं सांगल? आणि बघा, आपल्या साधू संतांनी जे वर्णन केलं, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, निळोबराय आदी करून संतांनी आदिशक्तीचं म्हणजे जगदंबेचं जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन करताना ऐक्य समजून वर्णन केलं, भेद समजून वर्णन केलं नाही. बघा, आपण रोज त्याची प्रमाणं म्हणतो, ऐकतो. साधू संतांनी जगदंबेचं देवीचं वर्णन करताना बघा वर्णन कसं केलं. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, भक्त करुणा करी हो करी कृपा, भक्त करुणा करी हो करी कृपा, मन लागो तुझे पायी हो करी कृपा, मन लागो तुझे पायी हो करी कृपा. बघा, हे वर्णन कुणाचं चाललंय? देवीचं वर्णन आहे. पण वर्णन काय केलं? तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. आता विटेवर उभा आहे ती बाई आहे का? हो, मग कोण आहे? विटेवर कोण उभा आहे? तुम्ही इथंच आहेत ना सगळे? ठीक आहे. मग विटेवर कोण उभा आहे? भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे ना. वर्णन कुणाचं चाललंय? विठ्ठलाच. हा, पण साधू संतांनी पांडुरंगात सुद्धा तीच पाहिली, वेगळी पाहिलेली. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. पुढं जे वर्णन केलं, पंढरपुरी राहिली. आता पंढरपुरी राहिली का राहिला?
आपल्या दृष्टीने राहिला. पण संत वर्णन करताना म्हणतात, पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई तू सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. म्हणजे ऐक्य समजून वर्णन केलं, भेद समजून केलं. कारण भगवंताच्या अनंत अवतारापैकी आपण म्हणतो ना, अनंत अवतार घेसी भक्ता, त्या अनंत अवतारापैकी भगवंतानीच तो एक अवतार घेतला आदिशक्तीचा. याचा अर्थ देवी वेगळी का घेतला, तो स्वतंत्र एका दैत्याला मारण्याकरता घेतला, तो कथाभाग वेगळा आहे. महिषासूर नावाचा जो दैत्य, एक तर त्यांनी अगोदर साधना केली आणि वर मागितला होता की मला मरणच, पण सांगितलं मरणच नको, असा वर द्यायची व्यवस्था मृत्यू लोकात नाही. आलं का ध्यानात? वर द्यायची व्यवस्था नाही. मग तो म्हटला एक करा, मला मृत्यू द्यायचा आहे तर द्या, पण कोण्याच पुरुषाच्या हातून मला मृत्यू नको. स्त्रीच्या हातून तो म्हटला चालेल. म्हणजे त्यांनी असा विचार केला की जगातली कुठली स्त्री असली तर ती मला मारू शकत. आता भगवाने ठीक आहे म्हटले, स्त्रीच्या हातून तर स्त्रीच्या हातून तो भगवाने चतुरा तू. पण ज्या वेळेला त्याला मारायचंय मग त्याला वर आहे ना, मरण आहे कोणाच्या हातून. मग भगवंताने ते स्त्रीरूप धारण केलं आदिशक्तीचं. त्याचे रोज प्रमाण म्हणतो, अनादि निर्गुण प्रगटली मोह महिषासुर मर्दना. महिषासुराचा वध करण्याकरता भगवंतानी ते रूप धारण केलं. याचा अर्थ देवी हे तत्व वेगळं नाही. आणि इतर संतांचे सुद्धा रोज आपण प्रमाण म्हणतो, देवीचं वर्णन केलेले रोज प्रमाण म्हणतो, पण त्याचा विचार करतो की नाही सांगता येत. बघा नाथबाबांनी वर्णन केलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी 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 हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, माऊलीचा हो, माऊलीचा हो. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. चला आपण आषाढी कार्तिकीला जातो. कोणाकड? आषाढी कार्तिकीला जातो आपण. कुणाकड? कुणाची वारीला जातो? वर्णन कुणाचं चाललंय? देवीचं. काय वर्णन केलं नाथानी? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. आता कमरेवर हात ठेवून विटेवर कोण उभा आहे? वर्णन कुणाचं आहे? पण नाथ महाराज म्हणतात ती आंबा आहे. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, उद बोला उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. या सगळ्या प्रमाणावरून हे सिद्ध होतंय की देव देवीचं सुद्धा ऐक्य आपल्या परंपरेत सांगितलं, भेद सांगितलेला नाही. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय. विठाला चला मुद्दा क्रमांक 3. हरिहराचं ऐक्य सांगितलंय, भेद सांगितला नाही. कसं?
तशा आपल्या 2 परंपरा चालत आल्या, शैव आणि वैष्णव 2 परंपरा आहेत ना, पण भेदात आल्या महाराज. कशा? वैष्णव म्हटलं आणि शैव म्हटलं की थोडासा भेद आहे ना, का नाही? भेद आहे का नाही? वैष्णव म्हटलं की गंध लावणार कसा, आणि शैव म्हटलं की हा सुद्धा भेदच आहे. आला का ध्यानात? मूळ जर बघितलं ना, मूळ तर हा भेद राहत नाही, पण मूळ पाहिलं नाही तर मग भेद आहे. आपण ज्या उपास्य देवतेची उपासना करतो त्याचं यथार्थ ज्ञान जीवनामध्ये झालेलं नसेल तर केलेली साधना, केलेली भक्तीसुद्धा अज्ञानात असते, भेदात असते. मूळ पाहिलं तर भेद राहत नाही. कसा नाही बघा, साधू संतांनी भेद मानला नाही, संप्रदायाने भेद मानला नाही. मला सांगा, जगद्गुरु तुकोबर आहे हे शैव का वैष्णव? बोलत राहा ना काहीतरी. तुकोबराय कोण आहेत? वैष्णव आहेत, वारकरी आहेत, पांडुरंगाचे उपासक आहेत. कोण? तुकोबराय. पण जरी वैष्णव आहेत पण तुकोबरायने भेद मानला नाही ना. तुकोबराय म्हणतात हरी हरा भेद नाही, नका करू वाद करीत बसू नका. हरी हरा भेद नाही, नका करू एक एकाचे गोडी साखरेचे. मला सांगा, साखर वेगळी आणि गुढी वेगळी का नाही? तरी हाच. साखर वेगळी आणि गुढी वेगळी का नाही? असं का? असं हां? अहो, साखर आणि गुढी एकच आहे ना, वेगळी कसं राहील? साखर आणि गुढी जशी एकच, तसं तुकोबराय म्हणतात हरी आणि हर एकच आहेत, वाद करीत बसू नका. म्हणजे तुकोबरायकडे भेद, हरी हरा भेद नाही, नका करू, तुकोबरायचं म्हणणं आहे. चला, ज्ञानोबराय असताना वैष्णव परंपरेतले ज्ञानदेव वैष्णव मोठा असं म्हणतोय आपण. पण गुरुपरंपरा सांगताना तिथून सांगितले. कोणापासून? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये गुरुपरंपरा सांगताना ज्ञानोबराय म्हणतात, ना आदिगुरु शंकरा लागो निशिष्य परंपरा. गुरुपरंपरा भगवान शंकरापासून असताना ते स्वतः वैष्णव आहेत, म्हणजे भेद. चला, नामदेवरायकडे गेलो तर नामदेवराय तर हे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आहेत. आणि निष्ठा किती बघा, नामदेवरायची निष्ठा एवढी. नामदेवराय म्हणतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ने घेमी तयाचे दर्शन. नामदेवरायची किती कट्टरता आहे की ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेत. एवढी कट्टरता सांगणारे नामदेव महाराज. पण त्या नामदेवरायांनी सुद्धा या दोन्हीत भेद मानला का? मानला नाही. त्याचं कारण आहे, नामदेवराय म्हणतात आम्ही वेद मानणार आहेत. कोण मानणार आहेत? आणि वारकरी संप्रदाय हा वेदबोधित संप्रदाय आहे, लक्षात ठेवा. मग वेदाने जर या दोन्हीत भेद मानला नाही तर आपण मानणारे कोण? वेदापासून आपल्या सगळ्या परंपरा आहेत ना पुढं. मग वेदाने भेद मानला नाही. शिव तोची विष्णू, विष्णू तोची शिव. वेदाने निर्धार हाची केला. वेदाने जर हा निश्चय केला शिव आणि विष्णू दोन्ही जर एकच आहेत तर नामदेवराय म्हणतात आपण कसं मानणार भेद? म्हणून नामदेवरायने दुसरं प्रमाण उच्चारलं, नामा म्हणे दोन्ही आस्ती एकरूप, विष्णू तोची शिव, शिव तोची. म्हणजे दोन्हीत भेद मानला का? ऐक्य सांगितलं, ऐक्य सांगितलं. चला पुढं नाथ महाराजाकडं. नाथ महाराज म्हणतात तुम्ही आम्ही सगळे, महाराष्ट्रापुरतं नाही सांगत, जगात प्रत्येक जण नवविधा भक्तीपैकी कुठली का होईना पण एखादी भक्ती प्रत्येक जण करतो. किती प्रकारची भक्ती आहे? नवविधा भक्ती. त्यापैकी कुठली का होईना एखादी भक्ती प्रत्येक जण करतो. ती भक्तीची परंपरा जगाला मूळ कुणी दाखवली असेल तर नाथ महाराज म्हणतात ती भगवान शंकरांनी दाखवलेली परंपरा आहे. भक्तीचा सोहळा शिवे दावी आला सकळा, सकळा भक्तीचा सोहळा शिवे दावी आला. म्हणजे भक्तीची परंपरा जगाला कुणी दाखवली? भगवान शंकरांनी दाखवली. बरं, मूळ आलं लक्षात. आणि त्याच्यात जर दोन्हीत भेद मानून तुम्ही उपासना केली तर त्याचं फल काय मिळतं ऐका जरा. नाथ महाराज म्हणतात शिवपूजा करी. पूजा कोणाची करतो? विष्णूसी आभेरी. पूजा रोज शिवाची करतो. विष्णूचा काय करतो?
आवेर करतो, त्याला फल काय मिळल? नाथ महाराज सांगतात तयाची घरी यम नांदे, हे फल आहे त्याला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, रोज भगवान विष्णूची कथा ऐकतो किंवा कथा करतो आणि भगवान शंकराची निंदा करतो, त्याला फल काय? विष्णू कथा ऐके शिवासी जो निंदी. नाथ महाराज म्हणतात तयासी गोविंद ठावा. तू रोज जरी कथा ऐकत असला तर तुला खरं गोविंदाचं स्वरूप अजून कळालेलं नाही. त्याच्यापेक्षा नाथ पुढे जाऊन बोलतात, नाथ महाराज म्हणतात आत्तापर्यंत जे जे वैष्णव झाले, आता आपण कलियुगामध्ये कुठपर्यंत मानतो? ज्ञानदेव वैष्णव मोठा तिथपर्यंत मानतो, हे कलियुगापुरतं झालं ज्ञानदेव वैष्णव. पण ज्ञानोबरायच्या अगोदर मागचे 3 युग पहा, त्या 3 युगामध्ये म्हणजे द्वापार युगात, त्रेतायुगात, सत्ययुगामध्ये जे जे वैष्णव होऊन गेले पाठीमागं, त्या सर्व वैष्णवातले शिरोमणी वैष्णव आहेत. कोण? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी वैष्णव. मग पहिले वैष्णव जर भगवान शंकर आहेत, येतंय का लक्षात तुमच्या? पहिले वैष्णव कोण आहेत? भगवान. मग भगवान शंकर जर पहिले वैष्णव आहेत तर शैव वेगळे आणि वैष्णव वेगळे हे दुकान कुठं मांडतात? शैव म्हणजे कोणाचे उपासक? शंकराचे उपासक ना. मग तुम्ही शंकराचे उपासक जर शैव म्हणून घेता, तुम्ही ज्यांची उपासना करता ते जर पहिले वैष्णव आहेत, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, महादेव शिरोमणी वैष्णव, जर भगवान शंकरच पहिले वैष्णव आहेत तर शैव वेगळे आणि वैष्णव वेगळे. हे दुकान नाही, टपरी टाकायला सुद्धा जागा शिल्लक. येतंय का ध्यानात? आलं लक्षात? म्हणजे संत परंपरेमध्ये या दोन्हीत कुठंच भेद मानला नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, त्या दोन्हीनीच एकमेकात मानला नाही. भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव. हे राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव, राम पूज सदाशिव. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. भजन करी. कोणाचं भजन करतात? महादेव, रामाचं. आणि राम काय करतात? रामपूजी सदाशिव. किंवा रोज आपण प्रमाण म्हणतो हरी 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 मंत्र हा म्हणतो की नाही? हरी 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 मंत्र हा
म्हणती जे वाचा तया मोक्ष अथवा आत्मा जो शिवाचा राम जप 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 हे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप जप आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप अर्थात भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन्ही भेद मानत, संत परंपरा भेद मानत नाही, संप्रदाय भेद मानत नाही. म्हणून मी म्हटलं हरिहराचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे. म्हणून म्हटलं आपल्या समन्वय. चला किती झाले मुद्दे आपले? आता मोठ्याच माणसाला विचारलं पाहिजे. हो, किती झालेत मुद्दे आपले? 5. हा, चला. सगुण निर्गुणाचं ऐक्य, देवदेवीचं, हरिहराचं कीर्तन तर लक्ष देऊन ऐकलं पाहिजे ना. आपण सगळा वेळ इथं देतोय म्हटल्यावर, एवढा खर्च करतोय म्हटल्यावर, पण ते काय झालं, ते असं अवांतर ऐकायचा नाद लागला ना थोडासा. हा, गाणे चाटा चुटा, कविता फिविता, गारवा वनवा, हा, मायेचा सागर, बापाचा डोंगूर, जिजू 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 मन काका काहीतरी ती आहे वाहिलंच. हे असं भंगार ऐकायचा नाद लागलं मग चांगलं ध्यानात राहत नाही ना, त्याची लिंकही लागत, कानावर पडलेले नसतेत ना. पण एक लक्षात ठेवा, कीर्तन नाही कळाल तरी चांगल्याच ऐकलं पाहिजे. जरी ते विषय नाही कळाला, थोडं डोक्यावून जरी गेलं, आता हे काही सोपं सांगतोय मी, एकदम काही अवघड नाही, पण किती कठीणातलं कठीण जरी असलं तरी ते वचनं जरी तुमच्या कानावर पडले, वेदातले, शास्त्रातले, ज्ञानेश्वरी गाथा भागवतातले, तरी तुमचा उद्धार होईल. पण रोजचं व्यवहारातलं जे आहे ना तुमचं, सासू सुनाचं, नवरा बायकोचं, पोरांचं, पुरींचं, पेताडाचं, हे कवर ऐकून काही नाही होणार. ते सांगणार दिवसणार का जाणार आहे. आला का ध्यानात? ते तुम्हालाही घेऊन जाते, आलं तरी असं होईल. ते विढाला विढाला. 3 मुद्दे झाले. 4था मुद्दा असा आहे, जीव आणि शिव यांचं सुद्धा ऐक्य सांगितलंय आपल्या परंपरेत. कसं? इतर पंथात, इतर धर्मात जीव हा जीवच राहतो, देव हा देव राहतो. पण आपलं तत्वज्ञान, आपली परंपरा असंही सांगते, जीव हा जीव आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कुठलीच परमार्थाची साधना घडलेली नाही, जोपर्यंत आपलं देहाचं तादात्म्य सुटलेलं नाही, तोपर्यंत जीव हा जीव दसेते. पण जर परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये कुठली का होईना पण साधना संप्रदायामध्ये घडली, देहाचं तादात्म्य जर सुटलं, आता तुमची माझी जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे, मी झांबरे महाराज, मी गोपाळराव, मी श्यामराव, मी माणिकराव, मी आमका, ही जी वृत्ती आहे ना आपली, मी अहम देहास्मी, ती अहम देहास्मी ही वृत्ती जर संपली तर जीव जीव राहत नाही ना. मी देह ही वृत्ती संपली तर देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल. देह नव्हे मी उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल, उरला उरी विठ्ठल. काय सांगितलंय प्रमाण? देह नव्हे मी हे सरे. मी देह ही वृत्ती संपली, देह नव्हे मी हे सरे. शिल्लक काय?
उरला उरे उरी नाही उरला उरे विठ्ठल आणि त्याच्यानंतर प्रमाण लागतात मग ते पुढं तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव म्हणजे जीव शिवाचं ऐक्य सांगणारी आपली परंपरा आहे म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय. चला मुद्दा क्रमांक 5 देव आणि संत यांचं सुद्धा ऐक्य सांगितलंय, भेद सांगितला नाही. कसा अवतार वेगळा असेल देवाचा, संताचा अवतार वेगळा असेल, कदाचित कार्यसुद्धा दोन्हीचं भिन्न असेल, पण मूळ तत्वाचा विचार केला तर दोन्ही स्वरूपाने एकच आहेत. देवते संत 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 त्या प्रतिमा त्या प्रतिमा मी तो कसे भावे मी तो सांगत से भावे देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त आहे, पण दोन्ही एकच आहेत. कसे दोन्ही एक? प्रतिमा निमित्त दोन्ही एक कसे बघा तुम्हाला सांगतो. आपण रोज म्हणतो ऐकतो पण विचार करत. मला सांगा ज्ञानोबरायची आरती, कोणाची आरती कधीपासून ऐकतोय आपण? म्हणजे थोडं थोडं कळतंय, म्हणायला उशिरा लागला असताना, पण ऐकतोय कधीपासून? थोडं थोडं कळतंय बरोबर. आज 2025 चालू आहे. किती चालू आहे? पण आतापर्यंत प्रत्येकाने तिचा विचार केला असेल आरतीचा असं मला वाटत. कारण आरती झाल्यावर त्या नादात असतात ना माणसं प्रसादाच्या. बघा वर्णन कसं केलंय, ऐक्य समजून कसं केलंय बघा. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी म्हणून अवतार पांडुरंग पण नाव ठेविले. काय नाव ठेविले? ज्ञानी. का? जगामधलं ज्या वेळेला ज्ञान लोपलं, जगामधलं ज्ञान लोपलं त्यावेळेला पांडुरंगाला पांडुरंगाच्या रूपामध्ये या तळागाळातल्या समाजाच्या समोर त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार पांडुरंगाला करता येईना. मग पांडुरंगानेच ज्ञानोबराईच्या रूपाने अवतार घेतला आणि पुन्हा त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी म्हणून अवतार पांडुरंग पण नाव ठेविले. म्हणजे पांडुरंगाने ज्ञानोबराईच्या रूपाने अवतार धारण केला. याचा अर्थ पांडुरंग परमात्मा वेगळा आहे, ज्ञानोबराई वेगळे नाही. दोन्ही प्रमाण आहे ना. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर का दोन्ही वेगळे? महाविष्णूचा अवतार सखा माझा. चला ज्यांचं उद्या वैकुंठ गमन आहे तुकोबरायचं, ते जगद्गुरु तुकोबराय वेगळे संत आहेत आणि भगवान पांडुरंग परमात्मा वेगळा देव आहे. का दोन्ही एकच आहेत? तुका विष्णू नाही तुझा, नाही तुका विष्णू नाही तुझा, हे तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, हे मन रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही
किंवा तुकिता ब्रह्म या प्रमाणावरून तुकोबरायने पांडुरंग परमात्मा दोन्ही एकच आहेत. चला पुढं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वेगळे संत आहेत आणि भगवान परमात्मा वेगळा देव का? दोन्ही एकच आहेत. विठाला नाथ महाराज आणि भगवान परमात्मा वेगळे नाही. दोन्ही कसे आहेत? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार धन्य प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर उवाळू आरती स्वामी एकनाथा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि पांडुरंग परमात्मा दोन्ही एकच आहे सज्जनानो, वेगळे नाही. म्हणून देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, एकच आहेत तुकोबराय म्हणतात. देव आणि संत कसे आहेत? एकच आहेत. म्हणून मी म्हटलं आपल्यात समन्वय. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगता देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. जर देव आणि संत जर तुम्ही एकच सांगता महाराज, देव आणि संत जर एकच सांगतात, तर आतापर्यंत येणारा प्रत्येक वक्ता, तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, कीर्तन प्रवचनामध्ये कथेमध्ये या तळागाळातल्या समाजाला, संसारिक लोकाला एकच उपदेश करतो की तुम्हाला परमार्थामध्ये कठीण क्लिष्ट कठोर साधना संसारिक लोकाला करणं शक्य कठीण क्लिष्ट साधना करणं शक्य नाही. म्हणून प्रत्येक वक्ता सांगतो तुम्हाला काहीच नाही जमलं तर किमान भगवंताचं नामस्मरण तरी करा, नामस्मरण तरी करा, नामस्मरण तरी करा, असं प्रत्येक जण सांगतो. त्याचं फलही ज्ञानोबारांनी सांगितलं. हरिमुखे पुण्याची गणना. म्हणजे प्रत्येक संतांनी नामसाधनेचं महत्व सांगितलं. नाथ महाराज म्हणतात हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता, जन्म घेणे त्या मागुता नाही. म्हणजे मुक्त स्थिती आहे ना, आलं लक्षात. आणि ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही मुखाने हरी हरी म्हटलात म्हणजे भगवंताचं नामस्मरण कुठलंही केलं तर एवढं पुण्य प्राप्त होईल, एवढं पुण्य प्राप्त होईल की त्या पुण्याची गणना सुद्धा करता येत. पुण्याची गणना हरिमुखे म्हणा. आता तुम्ही हरिपाठ करताय ना, रोज करता ना का? सप्त्यापुरताच असतो दर गुरुवारी असतो. ठीक आहे. आता गुरुवारी म्हणजे तो काय, आता तुम्ही इथे तुम्हाला बाकीचे काही कामं बाकी यांना असते, तुम्हाला काही एवढे कामं असतात का नसतात? असतात. म्हणजे गावाकडच्या सारखे असतात का एवढे? तेवढे तर नसतात ना. मग ठीक, तुमचं का होईना 10 15 20 माता भगिनी एकत्र येऊन तुमचं मंडळ असेल ना, भजनी मंडळ. ज्या आरती आताही हार्मोनियम वाजतात म्हणजे भजनी मंडळ आहे. तुम्ही रोज करी जा ना, तुमचा जो वेळ ठरलेला असेल त्या वेळेत हरिपाठ करीत जा. हरिपाठ ही वारकरीची संध्या आहे आणि तो केला. तुम्ही जर हरिपाठ केला तर हे बारकाले लेकरे त्यांच्यावर ते संस्कार होते ना, ते बाकीच्या नादाला लागणार. त्याची गरज आहे ना पुढं भविष्यात. तुम्ही आत्तापर्यंत हे परमार्थ केला आहे, पण पुढं तुमची सुद्धा परंपरा पुढं चालली का असं वाटत नाही तुम्हाला? चालली पाहिजे ना. मग रोज हरिपाठ करा. एक लक्षात ठेवा, मी कशाकरता सांगतोय. हरिपाठामध्ये भगवंताच्या नावाचा 108 वेळा उल्लेख होतो. किती वेळा? भगवंताच्या नावाचा, वेगवेगळ्या नावाचा, पण किती वेळा उल्लेख होतो? 108 वेळा भगवंताचं नाव हरिपाठात आपल्या मुखातून येत असतं. म्हणून तो केलं पाहिजे. मी कशाकरता सांगतो, ज्ञानोबाराय म्हणतात मुखाने नामस्मरण केलं भगवंताचं तर एवढं पुण्य प्राप्त होतं, एवढं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याची गणना सुद्धा करता येत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. पण कोणाचं नामस्मरण केलं तर? देवाचं. मग तुकोबाराय भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर एवढं अगणित पुण्य प्राप्त होतं. आणि तुम्ही तर लोकाला सांगता देव आणि संत आहेत. कसे? तुम्ही लोकाला सांगता ना देव आणि संत कसे आहेत? एकच. मग भगवंताचं नामस्मरण केल्यावर जर एवढं पुण्य प्राप्त होतं तर तुमच्या संताचं आम्ही नामचिंतन केलं
तर तेवढं पुण्य प्राप्त होईल का की जे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जे पुण्य मिळतं तेवढं पुण्य संताच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होईल का? तुकोबाराय म्हटले तुला तेवढं पुण्य हवंय का? हवं असेल तर पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे, 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 हे घेता हे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटी रे ना. वा 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 सुंदर वा गायक विठाला 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 तुकोबाराय म्हटले जे फल पुण्य भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर प्राप्त होईल तितकंच पुण्य त्यापेक्षा अधिक संताच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होईल. पुण्यवंत व्हावे, राहू द्या चला, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. संताच्या नामचिंतनामध्ये मनुष्य पुण्यवान पुण्यवंत होतो. आणि लक्षात ठेवा इतरवंत होण्यापेक्षा पुण्यवंत झालेलं कधी बी बरं. आता इतरवंत होऊ नये असं माझं दुमत नाही. बघा धनवंत व्हावं की होऊ नये? व्हावं की नाही धनवंत? आता इतक्या गाळपणात म्हटल्यावर कधी व्हायचे तुम्ही धनवंत? लोक रात्रीचे झोपत नाही धनवंत व्हाय करता. धनवंत व्हावं लक्षात ठेवा, पण त्या धनवंताला काही दूषण लागेल असलं धनवंत होऊ नये. गुणवंत व्हावं की होऊ नये? गुणवंत व्हावं. गुणवंताला समाजात मान मान्यता किंमत असते ना. गुणवानाला वारकऱ्यापेक्षाही मानतात. कोणाला का नाही? हा चांगले नाही पण ऐका, गुणवंत व्हावं होऊ नये असं नाही. त्याला समाजामध्ये मान मान्यता आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं काही. मग गुण कोणताही असू द्या. वाजवणं हा कलेतला तेजस काय आहे? गुण आहे. गायन करणं हा सुनील महाराज काय आहे? उभा राहून शब्द पांडित्य करणं हा सुद्धा कलेतलाच एक गुण आहे. किंवा इतर क्षेत्रातला कुठलाही गुण असू द्या. गुणवंत व्हावं होऊ नये असं नाही, पण त्या गुणवंताला काही दूषण लागेल असलं गुणवंत सुद्धा होऊ. हा नाही तर मग काही काही माणसं वर्णन करतात, हो महाराज काय गायन आहे त्यांचं, लई सुंदर गातो तो. अहो त्यांचं जर भजन चालू असलेला तर 4 तास असो नाही तर 8 तास असो माणसाला उठण्याची इच्छा होत नाही, एवढं सुंदर गायन आहे. दुसरा म्हणतो अरे तो गातो चांगला वाटतं पण घेतो वाटतं रे. आता हे भूषण आहे का दूषण आहे? गातो चांगला हे भूषण आहे,
पण जर घेऊन गात असला तर हे दूषण आहे त्याला. म्हटले वाजवणं चांगलं आहे, गोड हाते, सोलो तयार आहे त्यांचा, पण म्हटले ते सुद्धा हे भूषण नाही, हे त्याला दूषण आहे. मी म्हणत नाही, झांबरे महाराज नाही म्हणत, गाथा सांगतोय. तुकोबराय म्हणतात ना, काय गुणवंत केलो दोष जाण्यासाठी माझे मजपोटी बळकट दूषण, माझे मजपोटी बळकट दूषण. गुणवंत झालो माझे मजपोटी बळकट दूषण. महाराज म्हटले गुणवंत व्हावं, धनवंत व्हावं, पण दूषण लागेल असं होऊ नये. त्यापेक्षा आपलं पुण्यवंत झालेलं बरं. कारण पुण्यवंताला, पुण्यवानाला दूषण कधीच लागत, हे लक्षात ठेवा. आणि तसं पुण्यवान, पुण्यवंत होण्याकरता तुकोबारांनी एकदम सोपं साधन सांगितलंय की तुम्ही संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. आता पुण्यप्राप्ती करता इतरही पुष्कळ साधन आहेत, पण त्यातली त्यात महाराजांनी सोपं सांगितलं की संताचं नामस्मरण करा आणि पुण्यवंत. ठीक आहे महाराज, सोपं सांगताय तुम्ही, पण संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा असं तुकोबाराय तुम्ही फक्त आम्हाला सांगता का? तुम्ही बी कधी कधी करता नामस्मरण? तुकोबाराय म्हटले बाबा आमची परंपरा अशी आहे, आधी केले मग सांगितले, ही संत परंपरा आहे. आपली परंपरा फक्त लोका करणे. मग लोक का नावं ठेवतात परमार्थात करणाऱ्या सुद्धा काही काही माणसाला? ते जसं बोलतं तसं वागत नसलं तर लोक म्हणतात महाराज त्याचं काय खरं आहे, तेवढं 2 तास उभं राहिलं तेवढं लोका सांगे आपण, असं म्हणतात की नाही. त्याचं कारण ते आपण जे लोकाला सांगतो ते जर आपण करत नसलो तर लोक नावं ठेवतात. वारीचं महत्त्व आपण लोकाला सांगायचं की संताची वारी केली, देवाची वारी केली, आणि सांगणाराच वारीला जात नसला तर लोक त्याला नावं ठेवणार ना. आई वडिलाच्या सेवेचं महत्त्व कीर्तनात, प्रवचनात, 10व्यात, वर्ष श्राद्धात लोकाला सांगायचं. आई वडील चालते बोलते कोण आहेत? घरातले ते दैवत आहे, चालते बोलते देव आहेत. आणि मग तुझे नाहीत का? का लोकाला सांगतो फक्त चालते बोलते देव आहेत, ते तीर्था समान आहेत. कोण? मग सांगणारच नाहीत का तीर्था समान? मग एक लक्षात ठेवा, आपण तीर्था समान आई वडील आहेत सांगतो, चालते बोलते देव आहेत म्हणून लोकाला सांगतो कीर्तनात, प्रवचनात. मग सांगणाराचे मायबाप त्याच्या घरी असले पाहिजे तर त्याला सांगायचा अधिकारी. तू बहिणीकडे नेऊन घातले आणि लोकाला कुठं प्रवचनात आणि कीर्तनात सांगतो चालते देव येतन, बोलते देव येतन, तीर्था समान आहेत. तुझे काही नाल्या समान आहेत का? हे तीर्था समान आहेत. नाला असतो ना का, नालाच म्हणतात ना. तुझे नाही का तीर्था समान? वारकऱ्याची संध्या लोकाला सांगतोय म्हणजे आपण केली पाहिजे ना, नेम येतो. तसं तुकोबाराय म्हणतात बाबा आम्ही तुम्हाला सांगतोय की संताचं नामचिंतन करा आणि पुण्यवंत व्हा. फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही. तुकोबाराय म्हटले त्या संताच्या नामचिंतना विना माझी वाणी, माझी वाचा एक क्षणभर सुद्धा त्या नामचिंतनामध्ये तुटी घेत निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी.
तुकोबाराय म्हणतात, माझी वाणी माझी वाचा त्या नामचिंतनात क्षणभर सुद्धा काय घेत नाही, तुटी घेत नाही. निघे माझी वाचा तुटी. त्याचं फल सांगितलं, महालाभ फुकासाठी ऐका. त्या नामचिंतनामध्ये 2 फल सांगितलं. तर संताचं नामचिंतन केलं तर पुण्यही प्राप्त होतं आणि जीवनामध्ये लाभही प्राप्त होतो. आता तो लाभ नामचिंतनातही प्राप्त होतो, तो लाभ संगतीतही प्राप्त होतो. हे तो एक संता लाभ पायी. कोणता लाभ प्राप्त होतो? पद्मनाभ. हे जोडीला पद्मनाभ जोडेला पद्मनाभ, जोडेला पद्मनाभ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला जोडला नसता हा नाही. पद्मनाभ जोडला जोडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला हा नाही. त्याच्यात का तुमच्या गाथ्यात तसं आहे? हा पद्मनाभ हा जोडला असं नाही. पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ. कोणता लाभ? पद्मनाभ जोडला. म्हणजे संताच्या नामचिंतनामध्ये पुण्यही प्राप्त होईल आणि जीवनामध्ये लाभही प्राप्त होईल. साधन एकच आहे संताचं. साधन कोणतं आहे? संताचं नाम. फल किती प्रकारचं? कोणतं? नामस्मरणामध्ये पुण्यही प्राप्त होईल आणि लाभही प्राप्त होईल. तुकोबाराय मान्य पटतंय. पण तुकोबाराय नुसतं जीव म्हटलं की जीवाला नुसतं पुण्य प्राप्त होऊन नुसता लाभ प्राप्त होऊन उपयोग नाही. जीव म्हटलं की जीव हा अनादी कालापासून 84 लक्ष योनीची भ्रमंती करीत, म्हणजे अनेक जन्मजन्मांतरामध्ये हे जन्म मरणाचं दुःख भोगत दुःख भोगत दुःख भोगत दुःख भोगत इथपर्यंत आलेला आहे. एक योनी मग लागे. म्हणजे 84 लक्ष योनीच्या भ्रमंतीच्या नंतर नरदेहाची प्राप्ती आहे ना. मग जन्मजन्मांतरामध्ये जे जीवाने जन्म मरणाचं भोगलेलं दुःख आहे, त्या दुःखाचा परिहार होण्याकरता त्या दुःखाला जीवाला नुसतं लाभप्राप्ती पुण्यप्राप्ती होऊन उपयोग नाही. जन्मजन्मांतरामध्ये भोगलेल्या दुःखाचा परिहार होण्याकरता त्याला विश्रांतीची गरज असते. जसं तुमच्या व्यवहारामध्ये शरीर आहे आपलं प्रत्येकाचं. दिवसभर काही काम केलं, काही कष्ट केलं तर थकवा येतो का नाही? कोण थकतं? शरीर थकतं ना. मग दिवसभर काम केल्यानंतर काही श्रम झालं तर थकवा येतो, म्हणजे शरीर थकतं. मग दिवसभर काम केल्यानंतर थकवा आलेल्या शरीराला मग माणूस घरी येतानाच काही काम करून आल्यावर थकवा आला तर चेहरा कसा असतो? त्याचा प्रसन्न असतो का? मग असा बारीक चेहरा करून येतं ते घरी. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुतो, फ्रेश होतो, चहा घेतो. चहा घेतल्यावर आणखी थोडासा, नंतर संध्याकाळी भोजन करतो. आणि भोजन झाल्यानंतर त्याचा काय नेम असेल 4, 8, 10 तासाचा, तेवढं झोपून घेतो ना. सकाळी उठल्यानंतर पुन्हा स्नान केलं, पुन्हा चहा घेतला की एकदम. पण दिवसभर कष्ट केलं, शरीर थकलेलं आहे, थकवा आलेला आहे, आणि पुन्हा संध्याकाळी जर विश्रांतीच नाही घेतली तर दुसऱ्या दिवशी चालेल का तो तेवढा? मग तुमचा व्यवहार सांगतोय मी. या शरीराला थकल्यानंतर सुद्धा गरज असते. कशाची? मी जीवाबद्दल बोलतोय आता.
तसं जीव सुद्धा अनादी कालापासून दुःख भोगत इथपर्यंत आलेला जीव आहे. त्या जीवाला नुसतं पुण्य प्राप्त होऊन नुसतं लाभ प्राप्त होऊन उपयोग नाही. त्या जीवाला जन्मजन्मांतरात भोगलेल्या दुःखाचा परिहार होण्याकरता त्या जीवाला खरी विश्रांतीची गरज आहे. तुकोबराय म्हटले, अरे बाबा, जीव किती दुःखातला असू दे, किती जन्मातलं दुःख असू दे, त्या दुःखाचा परिहार होईल. पण त्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल, पायी संता महाराज म्हटले, निश्चित जीवाला विश्रांती प्राप्त होईल. पण तुम्ही एक करा, तुम्ही तुमचा भाव साधूच्या चरणाजवळ ठेवा. पायी संताची या भाव विश्रांतीचा ठाव म्हणजे ठिकाण, विश्रांतीचा ठाव पायी संताची या. आता त्याचा दोन अर्थाने विचार करायचा आहे. खऱ्या साधूच्या चरणावर तुम्ही तुमचा भाव ठेवला तरी जीवनात विश्रांती प्राप्त होईल. दुसरा अर्थ असा आहे, साधूच्या मुखातून बाहेर पडलेली जी वचनं आहेत ती कोणती, ती ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल किंवा गाथा असेल, ही साधूच्या मुखातून बाहेर पडलेली जी वचनं आहेत ती ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, तुम्ही त्याच्यावर जरी तुमचा ठेवला काय तरी तुमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस विश्रांती प्राप्त होईल. नामा म्हणे देवा चला तया ठाया. ज्या वेळेला स्वतः भगवान म्हणतात, नामा मी थकलोय रे नामा, आता मला गरज आहे नामा. कशाची? मग नामदेव महाराज म्हटले, देवा तुला जर विश्रांती घ्यायची असली तर कुठं थंडगार हवेच्या ठिकाणी जायची काही गरज? आपली माणसं विश्रांती घ्यायला जातात कुठं? थंडगार हवेच्या ठिकाणी जातात ना. नामदेव देवा तुला विश्रांती घ्यायची असली तर कुठं जायची गरज नाही, चल विश्रांती पाहिजे असली तर कुठं? आळंदी ही पुण्यभूमी, दैवताचे नाव, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी, सुख सोहळा, विमानाची, पुष्पांचा, स्वर्गाहुनी देव, नामा म्हणे देवा चला. आणि घ्या तिथं काय विश्रांती घ्यावया कल्पवरी. मग देवाला जिथं विश्रांती प्राप्त होते तिथं आपल्याला होणार नाही का? आणि लक्षात ठेवा, देवाला विश्रांतीची गरज असली की देव येतो डायरेक्ट कोणाजवळ? संताजवळ. देवाला सुखाची गरज वाटली की देव येतो कोणाजवळ? होय, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, 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 ज्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वेडावला. म्हणजे सुखा करता सुद्धा देव येतोय कुणाजवळ? त्या सुखा कारणे देव वेडावला. का?
धन्य धन्य संताचे सदान, धन्य धन्य संताचे सदान, धन्य धन्य संताचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण नारायण नारायण, वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला. एक लक्षात ठेवा, जिथं देवाला सुख आणि विश्रांती प्राप्त ज्या साधू जवळ मिळते, तुम्ही आम्ही जीवित आपल्याला मिळणार नाही का? तुकोबराय म्हटले निश्चित जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होईल. फक्त तुम्ही एक करा, पायी संताची या विश्रांतीचा, पायी संताची या भाव. ठीक आहे महाराज. महाराज एकच शंका आहे, तुम्ही सांगताय ना संताच्या नामचिंतनाचं फल सांगितलं तुम्ही, पुण्य प्राप्त होतंय, लाभ प्राप्ती, त्यांच्या चरणावर तुम्ही भाव ठेवला तर जीवनामध्ये विश्रांती प्राप्त. बर महाराज शंका एकच आहे, देव आणि संत जर एकच आहेत तर भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जसं पुण्य प्राप्त होतं तसं संताचं नामचिंतन केल्यानंतरही पुण्य प्राप्त होतं. तुम्ही सांगितलं पुण्यवंत व्हावे घेता, आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतरही पुण्य प्राप्त होतं. जसं भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं तसं भगवंताचं नामस्मरण केल्यावर पाप सुद्धा जातं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी काय होती? जातील लयासी तृण अग्नी मिळे, समरस तैसे नामे केले जपता. आलं लक्षात? जसं भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं तसं पाप सुद्धा काय होतं? जातं. मग देव आणि संत जर एकच आहेत म्हटल्यानंतर तुमच्या संताचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, पण संताचं नामचिंतन केलं तर पाप जातं का? तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे. जाती संताची याद पे, ते संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. घे माझी वागा तुटी, घे माझी वाट घे माझी वाट तुटी, घे माझी वाट घे माझी वाचा तुटे, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी. तुकोबराय म्हटले संताचं नामचिंतन केल्यावर सुद्धा पाप जाईल ना. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे पापे जाती संताची या. आता भगवंताच्याही नामस्मरणात जातं काय? हरी उच्चारणी जातीला लयासी, आणि संताच्याही नामचिंतनात जातं ना. तुका म्हणे पापे जाती संताची या, म्हणजे आता काही झाले ना बरोबर आहे. तुकोबराय
तुम्ही सांगता तुका म्हणे पापे आणि काय होती जाती संताची या, पण भगवंताच्या नामचिंतनाबद्दल दुसरं प्रमाण असं सांगते जळतील पापे. आता तुम्ही फक्त सांगितलं तुका म्हणे पापे आणि काय होती जाती, पण कदाचित गेलेलं पाप परत येऊ, पळालेलं येऊ शकतं, गेलेलं येऊ, पण जळालेलं परत येत. जळतील पापे. महाराज म्हटले भगवंताच्या नामस्मरणामध्ये जन्मजन्मांतरातलं पाप सुद्धा काय होतं जळतं. आणि नीट ऐका, जळालेलं परत येत, गेलेलं येऊ शकतं, पळालेलं येऊ, पण जळालेलं परत येतं का? पण तरी लोक म्हणतात आलं. येतं काय पोटाला येतं ना का नाही येत? इकडं मुंबईत तिकडे येतंय बा ग्रामीण भागात. म्हातारी येतं का नाही माघारी? काय म्हणतात तिकडं? काही भागामध्ये म्हणतात नावकरी आला, काही भागामध्ये म्हणतात पोटी आलं, काही मराठवाड्यात म्हणतात पोटाला आलं. येतं का ते? मानतात की नाही आपले लोक? मानतात. म्हातारं परत म्हातारी. आता पहिलंच 2 वाजूसर बिगर तुकड्याचं ताणलेलं म्हातारं कायला काशी करायला येईन माघारी? काय येईन मारायला माघारी? दुसरीकडे जाईल कुठं? माघारी काय येईन? बरं आलं तर तेच घरी येईन का पुढच्या पंचवार्षिकला? पण लोक तरी मानतात. पुनर्जन्म जरी असला त्याची कारणं सांगतो. जीवनामध्ये आयुष्यभर पुण्य केलंय. काय केलंय? आयुष्यभर पुण्य केलं तर त्याला फले स्वर्गाची प्राप्ती आहे. आयुष्यभर पुण्य केलं तर त्याला फल कुठलं आहे? स्वर्गाची प्राप्ती. आयुष्यभर सगळं वाईटच कर्म केलेलं आहे म्हणजे पापच केलं असलं जीवनामध्ये तर त्याला नरकाची प्राप्ती आहे. जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेतलं असलं तर तो मुक्त होईल. आणि अज्ञानीच असला तर पुन्हा 84 लक्ष योनीची भ्रमंती फिरावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी, म्हणजे 84 लक्ष योनी फिरावं लागतात. अशी 4 प्रकारची व्यवस्था आहे. का म्हातारं गेलं 6 महिन्याने पुन्हा त्याच घरी लेकराच्या रूपाने आलं असं काही नाही. पण तरी लोक आपले मानतात. बघा मोठा परिवार आहे, 2-4 भाऊ आहेत एकत्र, म्हातारही आहे. 110 वर्ष म्हातारं जगलं. किती वर्ष जगलं? 100. आता 110 वर्ष म्हातारा जगलं म्हणजे त्याच्या डोळ्यात एकता सगळ्या नातवांचे नातींचे झाले. काय? हा. आणि एक दिवशी म्हाताऱ्याला आला अचानक काय अटॅक आला. म्हातारं गेलं. गेल्यानंतर 6 महिन्याने, किती महिन्याने? 6 महिन्याने त्या म्हाताऱ्याच्या एका नातवाला मुलगा झाला. 1-2 महिन्याचं ते लेकरू झालं. पण सारखं रडायचं ते लेकरू. का रडतंय त्याला सांगता येत, आईला काही कळत. बरं डॉक्टरकडे गेल्यानंतर ते तरी काय करतात, हे औषध ते औषध काहीतरी पाजून पाहतात, यांनी तरी राहील त्यांनी तरी. पण ते 2-3 डॉक्टरकडे नेलं पण गुण काय? आता खेड्यात राहणारे ते माणसं, मोठा परिवार. आता 4 मुलं त्या म्हाताऱ्याला, 4ला 2-2 पोरं, म्हणजे किती झाले? आणि त्या सगळ्यांचे लग्न झालेले ना. मोठा परिवार. मग ती म्हातारी होती ना, त्या म्हातारीची म्हातारी, तिने सांगितलं तिने सांगितलं तुम्ही 2-3 डॉक्टरकडे गेले पण लेकराला काही गुण. त्या अर्थी या लेकराला दवाखान्याचं दुखणं नाही. मग कुठलंही त्याला बाहेरचंच म्हणतात ना, इकडे म्हणतात का मुंबईतलं? ठीक आहे. पण ते म्हातारीने सांगितलं मी पाहते. आता प्रत्येक गावामध्ये त्या 4-4, 2-2 पाहणाऱ्या असतात महिला. आता कोणत्या संस्थेत अभ्यास केलेला आहे मला सांगता येत, पण पाहतात त्या. त्यांना त्यांचंच कळालं, त्यांच्याच प्रपंचाचं नीट कळालं नाही, पण ते दुसऱ्याचं पाहतात. बरोबर? ऐका, ती गेली म्हातारी त्याच्या, ही म्हातारी गेली ते पाहणारीकडं. तिने विचारलं का त्या कसं काय आला? आले म्हटले तुझ्याकडे काही काम होतं. काय काम काढलं? अगं म्हटले आमच्या नातवाला मुलगा झाला, 2-3 महिन्याचं झालं, सारखं रडतंय. डॉक्टरकडं 2-3 वेळा नेलं, गुण काही, म्हणून म्हटलं तुझ्याकडूनच जाऊन येते.
आता तिलाही माहिती आहे लेकरं रडतच असतात. का रडतात तिला तरी काय सांगता येईल, तिला काय कळतंय. पण मला काहीच कळत नाही म्हणावं तर कमीपणा होईल ना. मग तिने सांगितलं थांबा मी पाहते. आता तिने ते पाह्याचं सामान काढलं तिचं बाहेर. ती म्हातारी पुढं बसलेली, ती इथं बसलेली, आणि ती लागली ती माळ घेऊन असे हलवायला. आता ते चॅप्टर बाय असतात पाहणारे. आता तिने विचार केला हिला काय सांगावं, लेकरू रडत आहे म्हटल्यावर. ते माळ हलवता हलवता तिच्या लक्षात आलं मागच्या 6 महिन्यापूर्वी यांचं म्हातारं गेलेलं आहे. बरोबर तिने पॉईंट टाकला. तो माळ हलवता हलवता सांगितलं आत्या नाही रडायचं आता. कसं काय आलं ना म्हटली माघारी. म्हातारं आलं का काय. होय म्हातारं आलं म्हटल्यावर म्हातारीचा एवढा मोठा जीव झाला की जसं काही वारीहून माघारी आलंय म्हातारं. खुश झाली म्हातारी. बरं झालं बाया म्हटली आलं. ती म्हटली बस आता चहा पिते. आता म्हातारीला चहा गोड लागतो काय. म्हातारीला वाटलं कधी मी घरी जाईल सुनाला नात सुनाला सांगन. निघाली म्हातारी तुरू 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 तुरू. आता मोठा परिवार असल्यामुळे सकाळी गावापासून मळ्यात राहत होते ना. काही 4-2 सुना कपडे धुतात, कुणी झाडलोट करतंय, कुणी स्वयंपाक करतंय. म्हातारी जवळ गेलं लांबूनच सांगितलं पुरी हो आता नाही रडायचं. कसं काय आजी. लाजायला लागली म्हातारी. आता ऐका सगळ्यांनाच आनंद झाला. म्हातारं माघारी, पूर्ण फॅमिलीला आनंद झाला. ऐका आता त्या म्हाताऱ्याला ज्या नावाने हाक मारत होते ना दादा अण्णा काका भाऊ काय म्हणत होते, सगळ्या परिवाराने त्या लेकराला तसंच बोलायचं. म्हाताऱ्याला जे बोलत होते ते नाव सुद्धा तेच ठेवलं. त्याचं रामराव शामराव गोपाळराव माणिकराव काय असेल नसेल ते ठेवलं. एवढा आदर त्याचा किती. आता बघा ज्यांना ते लेकरू झालं म्हणजे त्या लेकराचे जे मायबाप आहेत त्यांनी सुद्धा त्याला आवाजावं बोलायचं. कुणाला आरतुरं बोलायचं नाही का म्हातारा असल्यामुळं. म्हणजे ज्यांना झालंय त्या मायबापाने सुद्धा आवाजावं बोलायचं. त्या मुलाचे जे आजोबा आजी आहेत त्यांनी सुद्धा कसं बोलायचं आवाजावं. आणि त्या लेकराची ही म्हातारी नात्याने कोण लागती पणजी कोण लागती तिने सुद्धा आवाजावं बोलायचं. कोणाला का म्हातारं असल्यामुळं. ऐका आता मोठा परिवार म्हटलं की लेकरही जास्तच ना. आता 8 नातू म्हटल्यावर त्यांना 2-2 झाले तर झाले ना 16. किती झाले. आणि ज्या घरामध्ये जास्त लेकर असतात लय राडा असतो. एखाद्याने काही खेळणं घेतलं की दुसरं त्याच्या हातातलं घेतलं हिसकून की ते लगे भोकाड पसरीतं, नाही तर ते त्याला ढकलून देतं. काही असा राडा चालतो. आणि सकाळच्या परी सकाळ संध्याकाळ त्या माता भगिनीला काम करावं लागतंय ना. घरकाम स्वयंपाक करणं झाडलोट करणं कपडे धुणे. त्यावेळेला हे लेकरं सांभाळायचं काम असतं. कोणाकडं हां म्हातारीकडेच असतं ना. मग आता मोठा परिवार लेकरं भरपूर म्हटल्यावर कुणी येडेवणी केलं काही झालं तर म्हातारी काय देते का नाही रपाटा हप दिन मुस्कडात म्हणते ना ते लेकरांना. आता बाकीच्या लेकरांना म्हातारी चुकलं तर हानती, येडेवणी केलं तर खवळती. ह्याला नाही खवळता येत. कुणाला ह्याला कसं का. बाकीच्या लेकरांना म्हातारी काय दिदी सपाटा ठेवून गप दिन मुस्कडात ह्याला म्हणता येत नाही ना. हे लेकरू रडाया जरी लागलं तर म्हातारीला वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. अहो रडू नका तुम्ही. येडेवणी करू लागलं तरी तिला म्हणता येईल गप येडेवणी करू नको असं नाही म्हणता येत. अहो येडेवणी करू नका तुम्ही. बरोबर आहे की नाही. कोण असल्यामुळं बरोबर. म्हणजे जेवढा त्या म्हाताऱ्याचा आदर असताना ठेवीत होते तेवढाच आदर ठेवतात. कुणाचा म्हणजे पूर्ण फॅमिलीला मान्य. हे कोण आहे म्हातारं मान्य ना. म्हातारीला मान्य, पोरांना मान्य, सुनाला मान्य, नातांना मान्य, नात सुनाला मान्य, सगळ्या लेकरांना सुद्धा मान्य. हे कोण आहे मग सगळ्या फॅमिलीला जर मान्य तेवढाच आदर जर त्याचा आहे तर मग तू बुका कशाला लावी ती हाण ना. मग काय
जमल का कुकू लावायला? होय म्हणा नाही तर नाही म्हणा. जमल का? मग कुकू लावायला जमत नाही. सगळ्यांना तर मान्य आहे. म्हातारा माघारी आलं मग हान टिकला कुकाचा. जमल का? मग नाही कुकू लावायला जमत नाही म्हणजे म्हातारं माघारी आलं हे सुद्धा जमत नसतं. नीट ध्यानात ठेवा. अंधश्रद्धा सोडून द्या जरा. एक लक्षात ठेवा, म्हातारं जर त्या परिवारावर रुसून गेलं असतं ना कुठं निघून, तरी महिना 15 दिवसात माघारी आलं. रुसून गेलं असतं तरी आलं असतं, पळून गेलं असतं तरी आलं असतं. पण 6 मन सरपानात सगळ्या नातेवाईकात गावकऱ्यात जाळलेलं माघारी येत नसतं. मी याच्याकरता सांगतो, जळालेलं येत नाही, पळालेलं गेलेलं जळालेलं येत नसतं. तसंच पापाचं सुद्धा आहे. गेलेलं पाप कदाचित येऊ, पळालेलं येऊ शकतं, पण जळालेलं पाप सुद्धा परत कधी येत नाही. आणि भगवंताच्या नामस्मरणात सांगितलंय, जळतील पापे जन्म जन्मांतरातलं पाप भगवंताच्या नामस्मरणात काय होतं? जळतं. आणि जळालेलं परत येत नाही. मग भगवंताच्या नामस्मरणात पाप काय होतं? जळतं. आणि तुम्ही लोकाला सांगता देव आणि संत आहेत. कसे? मग जर भगवंताच्या नामस्मरणात जळतं तर तुमच्या संताच्या नामस्मरणात जळतं का? तयाच्या चिंतने. आता इथून 2 फाटे आहेत. हा, इथून 2 फाटे आहेत. एवढं उच्चारल्यानंतर दुसरी एका प्रमाणाचा एक फाटा आहे. बघा तुमच्या कसं लक्षात येते. हा, तयाच्या चिंतने निर्शल संकट नाही असं आहे ते. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी. पातकाच्या राशीच्या राशी संताच्या नामचिंतनामध्ये सुद्धा जळतात. किंवा दुसरं प्रमाण सांगते, ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्वज्ञ. चौचरणी प्रमाणे त्याच्यातलं पुरावा सांगितला, ज्ञानाग्नीने पापे जळती ऐशी ज्याची आज्ञा. आलं लक्षात? म्हणजे संताच्या नामचिंतनात सुद्धा पाप काय होतं? जळतं. जातं बी आणि जळतं बी. आता एकदा भगवंताचं नामस्मरण करा. करता का? भेटायला कसं काय घडलं? तुम्ही तर चांगले माणसं आहेत, पारमार्थिक आहेत. कसं काय घडलं? तर ते सांगतात, आमच्या उभ्या आयुष्यात आमच्या हातून काही वाईट कर्म घडलं, पण तरी सुद्धा हे दुःख आमच्या वाट्याला आलं. याचा अर्थ आमचंच मागचं काहीतरी काय पापच म्हणतात ना, आमचंच मागचं काहीतरी. म्हणजे दुःख आलं तर कशाने आलं? पापाने आलं की नाही? दुःख येतं ते कशाने? पापाने. मग दुःखच नको येतं, पाप घालवलं, दुःख राहणार. आणि बघा, चांगलं जे जे काही जीवनामध्ये घडतं त्यावेळेला माणूस पुण्यही सांगतो. काय सांगतो? एखाद्या भयान प्रसंगातून जर मनुष्य वाचला तर काय सांगतो माणूस? आपली कामाला आली. काय? बघा, जो मध्ये कोरोनाचा काळ गेला ना भयान, त्याच्यात काही काही माणसं जी वाचली ते एवढं आता आवेशात सांगतात, अहो ते लय भयान होतं, अहो माझा तर एवढा स्कोर होता. सांगतात की नाही ते माणसं? आणि मी ज्या दवाखान्यात होतो, जे आमच्या लाईनीत जेवढे होते ना कॉट, त्याच्यातलं एक सुद्धा वाचलं फक्त. कसं काय? अहो आपली काहीतरी कामाला आली. काय म्हणजे चांगलं झालं तर कशाने झालं? म्हणजे जे जे काही चांगलं घडतं त्यावेळेला मनुष्य स्वतःची किंवा कोणाची तरी पुण्य सांगतो. एखाद्याने 5-50 लाखाचा बांधला, काय तर माणसं पुण्यही टाकतात की नाही? आई वडिलाची, आजोबाजीची लिहितात की नाही?
बंगला घेतला, एखाद्याने वाहन घेतलं, ट्रक घेतली, ट्रॅक्टर घेतला, पिकअप गाडी घेतली, 4 व्हीलर घेतली, तर त्याच्यावर सुद्धा काही काही माणसं पुण्य लिहितात. दादाची, आजोबाजीची, आई वडिलाची, मामा मामीची नाही लिहितात. पण कोण्या मामा मामीची लिहितात? ज्या मामा मामीचं गबाळ हाणलेलं आहे त्यांची लिहित असतात. जे फक्त कपडेच घेतात त्यांची कोण पुण्य लिहिलं आपल्या बंगल्यावरून गाडीवर? ज्या मामा मामीचं गबाळ हाणलंय त्यांची सुद्धा काही काही लिहितात मामा मामीची पुण्य. आलं लक्षात? मी कशा करता सांगतो, चांगलं जे जे काही घडतं ते कोणाच्या तरी किंवा स्वतःच्या पुण्याने सांगतो आपण. असं कोणी लिहिलं का आम्ही कोट रुपयाचा बंगला बांधला हे आमच्या आई वडिलाचं पाप लिहिलंय का कुणी? ही आम्ही 50 लाखाची 4 व्हीलर घेतली हे आमच्या आजोबा आजीचं पाप लिहिलं का कुणी? नाही लिहित. का? चांगलं जे जे काही जीवनामध्ये घडतं ते स्वतःच्या पुण्याने किंवा इतराचे कोणाच्या तरी पुण्याने घडतं. म्हणजे पुण्याचं फले सुखप्राप्ती आणि पापाचं फले दुःखाची प्राप्ती. मग दुःख जीवनामध्ये नको तर पाप घालवा, दुःख राहणार. सुख हवंय जीवनामध्ये तर पुण्य मिळवा, पुण्य मिळालं की सुख मिळणारच. आणि पाप निवृत्त झालं की दुःख जाणारच. मग दुःख निवृत्ती करता म्हणजेच पाप निवृत्ती करताही संताचं नामस्मरण आहे. आणि पुण्य प्राप्त केलं की सुखप्राप्ती आहे. आणि त्याच्याकरताही नाम संताचं आहे. म्हणजे संताच्या नामचिंतनामध्ये पुण्य प्राप्त होतं म्हणजे सुखप्राप्ती आहे. पापाची निवृत्ती म्हणजेच दुःखाची निवृत्ती. म्हणजे दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती याच्याकरता सोपं साधन सांगितलंय संताचं नाम. मग कोण्या संताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त आहे, पाप जातं? तर शेवटचे संत आपल्या परंपरेतले निळोबार आहे. कोणते संत आहेत? निळोबार आहे. निळोबारायच्या अगोदर जे जे संत झाले त्यापैकी तुम्ही कोण्याही संताचं नामस्मरण केलं तर पुण्य प्राप्त होणारच आणि पाप जाणार. पण कोण्या कोण्या संताचं ऐका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग देव शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधले शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम एवढा जप करा, पुण्य प्राप्त होईल, पाप जाईल. हे जरा लांबट वाटत असलं तर थोडा कमी करतो. 5 संताचा नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा या 5 संताचा जप करा. तोही जास्त वाटला तर मग हा करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली